नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुमच्यासाठी वटपौर्णिमा स्पेशल उखाणे 10 साधे आणि सोपे उखाणे घेऊन आली आहे। तुम्हाला ते नक्कीच आवडतील। खूपच मस्त उखाणे आहेत। तर पहिला उखाणा आहे, वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास, टिंबटिंब रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास। दुसरा उखाणा आहे, हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी, टिंबटिंब रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी। तिसरा उखाणा आहे, पतिव्रता सावित्री पुढे हार मानली यमाने, टिंबटिंब रावांचं नाव घेते आदर व प्रेमाने। चौथा उखाणा आहे, आज आहे वटपौर्णिमा म्हणून मी ठेवलाय उपवास, टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाखातर खास। उखाणा पाचवा, वटपौर्णिमा आहे सुवासिनींसाठी मोठा सण, टिंबटिंब रावांनी जिंकले पहिल्या भेटीतच माझे मन। उखाणा सहावा, कांजीवरम साडी बनारसी खण, टिंबटिंब रावांचे नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण। उखाणा सातवा, वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या 7, टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांचे असू द्या आमच्यावर आशीर्वादांचे हात। उखाणा आठवा, आज वटपौर्णिमा म्हणून 7 फेरे मारते मी वडाला, 7ही जन्मी मिळू दे टिंबटिंब रावांसारखे पती, असे मागणे मागते देवाला। उखाणा नववा, वटपौर्णिमेला व्रत ठेवायची आहे प्रथा, टिंबटिंब रावांसोबत ऐकेन आज वटसावित्रीची कथा। उखाणा दहावा, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घातले 7, टिंबटिंब रावांची लाभो मला जन्मोजन्मी साथ। तर तुम्हाला हे उखाणे कसे वाटले ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।